ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगीराजान्मम अत्रिवरदान्मम दत्तात्रयान्मम कालाग्निशमनान्मम योगी जनवल्लभान्मम लीला विश्वंभरान्मा ओम सिद्धराजान्मम ज्ञानसागरान्मम विश्वंभरवदूतान्मम माया मुक्तावदूतान्मः ओम माया युक्तावदूतान्मम आदिगुरून्मम शिवरूपान्मम देवदेवेश्वरान्मम दिगंबर अवधूतान्मम कमललोचनाय नमः. अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहोनी सम्मुखा कर जोडोनी कौतुका नमन करी साष्टांगी जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवारणी नाना धर्म विस्तारोनी गुरुचरित्र निरोपिले तेने धन्य झालो आपण प्रकाश केले महाज्ञान सुधारस गुरुस्मरण प्राशविला दातारा एक असे माझी विनंती निरोपावे मज प्रती आमुच्या पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरुची तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता श्री गुरु सन्निधानी शिष्य झाले कवणे गुणी निरोपावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारोन एक चित्ते करोनी मन ऐक शिष्या नामधारका पूर्वी कथानक सांगितले जे का श्री गुरुशी भेटले वासर ग्रामी एक होते भले पूर्वज तुमचे परियेसा तयाचे नाम सायम देव केली पूजा भक्तिभाव त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरु मूर्तीचा तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी ख्याती झाली दश दिशी कीर्ती वाढली बहुवस ऐकोनी येती सकळ जन करीती श्री गुरु दर्शन जे मनी करीती चिंतन पूर्ण होयते यांचे येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी वस्ती नाम श्री नृसिंह सरस्वती भक्तवत्सल निर्धारी तुमचा पूर्वज जो का होता सायमदेव भक्त विख्याता त्याने ऐकेले वृत्तांता महिमा श्री गुरु यतीचा भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहुमानसी हर्षे निर्भर होऊनी दुरुनी देखिले गाणगा भुवन आपण घाली लोटांगण करी दंड प्राय नमन ऐशा परी चालिला ऐसा दंड प्रणाम करीत गेला विप्र मठात देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु साष्टांग नमस्कार करीत असे चरणांवरी लोळत केशे करून पाय झाडीत भक्तिभावे करोनिया कर संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्र मनी त्रैमूर्ती तूच ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया धन्य धन्य जन्म आपुले कृतार्थ पितर माझे झाले कोटी जन्मांचे पाप गेले म्हणून चरणी लागला जय जयाजी श्री गुरुमूर्ती त्राही त्राही विश्वपती परमात्मा परम ज्योती नृसिंह सरस्वती स्वामिया तुझे चरण वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी परमात्मा तुची होसी भक्तवत्सला स्वामिया तुमचे चरणाची ये प्रौढी वसती तेथे तीर्थे कोटी वर्णिती श्रुती घडोघडी चरणम पवित्रम विततम पुराणम त्रैमूर्तीचा अवतार मज दिससी साक्षात्कार भासत असे निरंतर त्रैमूर्ती तुची होसी परब्रह्म तुम्ही केवळू हाती दंड कमंडलू अमृत भरले सोज्वळू प्रोक्षिताम प्रेत उठत असे दंड धरिला या कारणे शरणांगता ते रक्षणे दुरित दैन्य निवारणे निज भक्त रक्षावया रुद्राक्षमाळा भस्मधारण व्याघ्र चर्माचे आसन अमृत दृष्टी इंदुनयन क्रूर दृष्टी अग्निसूर्य चतुर्विध पुरुषार्थासी भक्त जना तुची होसी तुची रुद्र सत्य होसी तू नृसिंह जगद्गुरु विष्णु रूपे करिसी रक्षण पीतांबर पांघरुण तीर्थ समस्त तुझे चरण भक्ता अभिमानी विष्णू तुची वांझे कन्या पुत्र देसी शुष्क काष्टे आणिले पल्लवासी दुभविली वांज महिषीसी अन्न पुरविले ब्राह्मणा विष्णुमूर्ती तुची जाण त्रिविक्रम भारती ऐसी खूण साक्ष दिधली अंतकरण विश्वरूप दाखविले म्हणविले वेद पतिता करवी अपार महिमा झाला पूर्वी नरहरी अवतार मूर्ती बरवी आले ती भक्त तारावया ऐसी नाना परिस्तुती करीत पुनः पुनः नमन करीत सद्गतीत कंठ होत रोमांच अंगी उठले आनंदाश्रू लोचनी निगती संतोषे बहुमनी नवविधा भक्ती करोनी स्तुती केली श्री गुरुची संतोषुनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथाम हस्त ठेवोनी म्हणती परमभक्त तुची आम्हा तुवा जे का स्तोत्र केले तेणे माझे मन झाले तुझ वरदान दिधले वंशोवंशी माझा दास
ऐसा वर देऊनी गुरुमूर्ती संतोषुनी मस्तकी हस्त ठेवणी म्हणती जाय संगमासी स्नान करुण संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी पंक्तीच भोजन करी गा येणे परिश्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती गुरु निरोप जेणे रीती आला स्नान करोनिया षोडशोपचारे श्री गुरुसी पूजा करी भक्तीसी अनेक परी पक्वान्नेसी भिक्षा करावी परियेसा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंक्ती समस्त शिष्या होनी प्रीती ठाव देती आपले जवळी भोजन झाले श्री गुरुसी शिष्यांसहित विप्रांसी संतोषुनी आनंदेसी बैसले होते मठात तया सायम देव विप्रासी श्री गुरुपुसती प्रीतीसी तुझे स्थान कोणे देशी कलत्र पुत्र कोठे असती पुसती क्षेम समाधान तये कैसे तुमचे वर्तन कृपा असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे सायम देव विस्तारोन कन्यापुत्र बंधुजन समस्त क्षेम असती स्वामिया उत्तर कांची म्हणोनी ग्रामी तेथे वसोनी आम्ही तुझ्या कृपे समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्र वर्ग बंधू जाणा करीती संसार यातना आपुले मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची करुणी सेवा श्री गुरुची आसे न स्वामी परियेसी ऐसा माझे मानसी निर्धार असे देवराया ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू गावात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोन विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारा गुरुची सेवा करी नरू तोची उतरे पैल पारू तयासी कैसे दुःख अघोरू सदा सुखी तोची होय चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ त्यासी नाही यमपंथ गुरु भक्ती मुख्य कारण येणे परी श्री गुरुसी सायम देव भक्तीसी विनवी तसे परियेसी संतोषी झाले श्री गुरुमूर्ती श्री गुरु तया विप्रा म्हणती जैसे असे तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करी अंगीकार स्थिर करुणी अंतःकरण करिता सेवा गुरुचरण झाले मास 3 जाण ऐक शिष्या नामकरणी वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु निघाले संगमासी सवे घेतले सायम देवासी समजता ते वारुणी भक्तांचे अंतःकरण पहावया गेले श्री गुरु आपण पूर्वज तुमचा भोळा जात असे संगमासी भक्तासहित संगमासी गेले श्री गुरु समयी निशी बैसते झाले अश्वत्थासी सुखे गोष्टी करिता ते दिवस गेला अस्तमानी श्री गुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतःकरणी कैसी करणी पाहू म्हणती उठविती वारा अवचित तेणे वृक्ष पडो पाहत पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वर्षत असे सायम देव होता जवळी सेवा केली तये वेळी केला आश्रय वृक्षातळी वस्त्रे करुणी श्री गुरुसी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका उभा राहो निसम्मुखा सेवा करी एक भावे येणे परी याम दोन पर्जन्य आला महाक्षोभोन आणिक वारा उठोन वाजे शीत अत्यंत श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी शीत झाले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया गुरु निरोपे तत्क्षणी ऐक्य भाव धरोनी मनी निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वानर निघाला शिष्य देखोनी श्री गुरु म्हणती हासोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्व भागाते गुरु निरोपे येणे परी निघता झाला जडकरी न दिसे वाट अंधकारी खुणे खुणे जात असे अंधकार महाघोर पाऊस पडे धुरंधर न दिसे वाटेचा प्रकार जात असे भक्तिपूर्वक मनी ध्याय श्री गुरुसी जात असे तैसा मार्गेसी लवता वीज संधीसी तेणे तेजे जात असे येणे परी द्विजवर पावला त्वरित गाणगापुर वेशी पाशी जाऊनी सत्वर हाक मारली द्वारपाळा तयासी सांगे वृत्तांत आणोनी दिदला अग्री त्वरित घालून या भांड्यात घेवोनी गेला परियेसा नसे मार्ग अंधकार विजेचे तेजे जातसे नर मनी करीत असे विचार श्री गुरूंनी माते निरोपिले दोहीकडे न पाहे निगुती श्री गुरु माते निरोपिती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी आपुले दक्षिण दिशेसी पाहता देखे सर्पासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग 5 फणी दिसती दोन्ही सवेची येताती धावोनी विप्रभ्याला आपुले मनी धावत जातसे भिवून या वाट सोडून जाय राणी सवेची येताती सर्प दोन्ही जाता भयभीत होऊनी अतिशीघ्र धावत असे स्मरता झाला श्री गुरुसी एक भावे धैर्येसी जाता विप्र परियेसी पातला संगमा जवळीक दुरुनी देखे श्री गुरुसी सहस्त्र दीप ज्योती सरसी दिसती विप्र बहुवसी वेद ध्वनी ऐकत असे जवळी जाता द्विजवरू ऐकला दिसे श्री गुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्र सावधेसी पाहत असे श्री गुरु ते
उठले. दोन्ही सर्प येगोनी श्री गुरु ते वंदोनी सवेची गेले निघोनी. तव हा पूर्वीच भ्याला असे. श्री गुरु पुसती तयासी कागा भयभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन पाठविले. न धरी आता भय काही आमुची सेवा कठीण पाही. विचार करुनी आपुल्या देही अंगीकारी मुनी सेवा. गुरु भक्ती असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे. कळी काळाचे नाही भेणे तया शिष्या परियेसा. सायम देव तये वेळी लागत असे श्री गुरु चरण कमळी. विनवीत असे करुणा बहाळी कृपा करी म्हणून या. गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु. जेणे माझे मन स्थिरू होवनी राहे तुम्हा जवळी. श्री गुरु म्हणती विप्रासी सांगे कथा सुरसी. न गमे वेळ रात्रीसी ब्राह्ममुहूर्त होय तव. पूर्वी कैलास शिखरासी बैसला होता व्योमकेशी. अर्धांगी पार्वतीसी कथा एकांती सांगत असे. गिरिजा पुसे ईश्वरासी गुरुभक्ती म्हणजे आहे कैसी. विस्तारोनी आम्हासी सांगा म्हणे तयेवेळी. शिव सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरुभक्तीसी. करावे एक भावेसी शिव जो तोची गुरु होय. याचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारोन. एक चित्ते करून मन ऐक गिरिजे म्हणत असे. गुरुभक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसी. नाना तपे अनुष्ठाने करीती यज्ञ महाज्ञाने. त्याते होती महाविघ्ने साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ. यज्ञ ज्ञान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होती. सुलभ असे अप्रयास जो जाणे गुरु कुलवास. एक भावे धरोनी कास आराधावे श्री गुरुसी. याचा एक दृष्टांत सांगेन ऐका एक चित्त. ब्रह्म याचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसा. तयासी झाला एक कुमर अति लावण्य सुंदर. सर्व धर्म कुशळ धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी. करावया विद्याभ्यासासी गुरुचे घरी निरविला. गुरुची सेवा नाना परी करीत असे ब्रह्मचारी. वर्तता ऐशिया परी अपूर्व एक वर्तले. वर्तता ऐसे एके दिवशी आला पर्जन्य बहुवशी. पर्णशाळा परियेसी गळत असे गुरुची. तये वेळी शिष्यासी निरोपिती श्री गुरु त्यासी. त्वरित करावे आम्हासी एक गृह दृढ ऐसे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होतसे परियेसी. गृह करावे दृढतेसी कधी जीर्ण नोहे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर. असावे सर्व परिकर करी शीघ्र ऐसे गृह. ऐसे गुरु निरोपिती तेच समयी गुरुची सती. सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी आणावी. नसावी विणली अथवा शिवली. विचित्र रंगीत पाहिजे केली. माझ्या अंग प्रमाण वहिली त्वरित आणि म्हणत असे. गुरुपुत्र म्हणे शिष्यासी मागे नते आणि वेगेसी. पादुका पाहिजे ताम्हासी. उदकावरुनी चालता ऐशा. अथवा चिखल न लागे तयासी. न व्हाव्या अधिक पायांसी. जेथे चिंतू मानसी तेथे घेऊनी जाती ऐशात. इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी. जाता तयाचा पल्लव धरी आपणा काही आणावे. उंच तान वडे आपणासी घेऊनी यावे परियेसी. आणिक आणा खेळावयासी घरकुल एक आपणा. कुंजराचे दाते बरवे घरकुल तुवा आणावे. एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण. जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारा सहित आणावे. पाट ठाणवी असावे तया घरा भीतरी. सदा दिसावे नूतन वावरत असावे आपे. आपण करावया पाक निष्पन्न मडकी करूनी आणि पा. आणिक एक सांगेन तुझ रांधप करावया शिकवी मज. पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्न जाणा. पाक करिता मडकी येसी न लागे काजळ परियेसी. आणोनी देगा भांडी ऐसी. आणिक सर्व सोपस्कार. गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले. शिष्य राणे निघता झाला तत्क्षणे महाअरण्यात प्रवेशला. मनी चिंता बहु करी आपण बाळ ब्रह्मचारी. काय जाणे त्यांचे परी केवी करू म्हणत असे. पत्रावळी करू नेणे इतुके माते कधी होणे. स्मरत से एकाग्रमने श्री गुरुचरण देखा. म्हणे आता काय करू माते कोण आधारू. बोल ठेवील माझा गुरु शीघ्र इतुके न करिता. कवणापासी जाऊ शरण कवण राखील माझा प्राण. कृपानिधी गुरु विण ऐसा कवण असे दुजा. जरी नायके गुरुचा बोल शाप देईल तात्काळ. ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार का केला. काय गती आपणासी आता जाऊ कवणापासी. अशक्त बाळ मी अज्ञानेसी अंगीकार का केला. गुरुवाक्य मज कारण माते न करी निर्वाण. वेचीन आता आपुला प्राण गुरु निरोप करीन मी.
ऐसे महारण्यात जात असे बाळ चिंता करीत श्रमोनी अत्यंत निर्वाण मने जात असे. पुढे जाता मार्गक्रमित भेटला एक अवधूत तेणे बाळ देखिला तेथ पुसता झाला तये वेळी. कवण बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारोनी आम्हासी सांग म्हणे तये वेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन या नमस्कारी म्हणे स्वामी तारी तारी चिंता सागरी बुडत असे. भेटलासी तू निधानू जैसी वत्सा लागी धेनू दुःखी झालो होतो आपण देखता मन निवाले. जैसे चकोर पक्षी ते चांदणे देखता मन हर्षते तैसे तुझ्या दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया. माझे पूर्वार्जित पुण्य काही होते म्हणून तुम्ही भेटलेत निधान कृपा सिंधू परमपुरुषा. सांगा आपुले नाम कवण आगमन झाले कोठून पहा हे निर्मनुष्य अरण्य येथे तुम्ही भेटले ती. व्हाल तुम्ही ईश्वरू माते कृपा केली गुरु तुम्हा देखता मनोहरू अंतकरण स्थिर झाले. की होशील कृपाळू सत्वप्रिय भक्तवत्सलू मी दास तुझा करी सांभाळू म्हणून चरणी लागला. नमिता तया बाळकासी उठवी तसे तापसी आलिंगोनी महाहर्षी आश्वासी तसे तये वेळी. मग पुशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त गुरुनी जी जी मागितली वस्त कवणे परी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी आता पडिलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणत असे. मग अभय देऊनी अवधूत तया बाळा ते म्हणत सांगेन तुझे एकहित जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपूर महास्थान सकळाभीष्ट्या साधती. पंचक्रोश असे क्षिती तया आगळी विख्याती. विष्णू मुख्य ऋषी प्रजापती तेथे वर लादले. ब्रह्मा सृष्टी रचावयासी वर लादला त्या स्थळासी वर दिधला विष्णूसी समस्त सृष्टी पाळावया. काशीपूर महास्थान तुवा तेथे जाताची जाण होईल तुझी कामना पूर्ण संदेह न धरी मनात. तुवा जावे त्वरी तेसी जे जे वसे तव मानसी समस्त विद्या लाधसी विश्वकर्मा तुची जाण. चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील त्वरित या परीसा आणि स्वार्थ काय असे सांग मज. तोची देव असे दयाळ विचित्र असे त्याचा खेळ उपमन्यू म्हणून होता बाळ तया ते दिदला क्षीर सिंधू. नामे आनंद कानन विख्यात असे महास्थान समस्तांची कामना पूर्ण तये ठाई होत असे. नाम असे पुरी काशी समस्त धर्मांची हे राशी सकळ जीव जंतूसी मोक्षस्थान परियेसा. जे वास करीती तये स्थानी त्या ते देखताची नयनी जाती दोष पळोनी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता का बा करीसी तू चिंता तेथील महिमा वर्णिता अशक्य माझे जिव्हेसी. तया काशी नगरात जे न तीर्थे हिंडत एक एक पाऊली पुण्य बहुत अश्वमेध फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष जी जी मनी असे कांक्ष जाताची होईल प्रत्यक्ष संदेह न धरी मनात. ऐकोन या ब्रह्मचारी साष्टांगी नमस्कारी कोठे असे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंद कानन म्हणसी स्वर्गीय असे की भूमीसी अथवा जाऊ पाताळासी कोठे असे सांगा मज. या संसार सागरासी तुची तारक जगा होसी ज्ञान माते उपदेशी तारी माते स्वामिया. ऐशिया काशीपुरासी माते कोण नेईल हर्षी विनवू जरी तुम्हासी घेवोनी जावे म्हणून या. कार्य असलिया तुम्हासी आम्हा कैसी बुद्धी देशी मी बाळक तुम्हासी म्हणून चरणी लागलो. ऐसे म्हणता तापसी आपण देईन म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा लाभ घडे थोर. या परते आम्हासी काय लाभ विशेषी वृथा जन्म मानवासी काशी वासन करिता तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वरा जवळी. तापसी म्हणे तये वेळी बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरोपदेसी नेणे यात्रा आहे कैसी कवणे परी रहाटावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेणे तीर्थ कवणे परी कवणे विधी पूर सरी विस्तारोणी सांगा मज. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मणिकर्णिकेसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वेश्वर दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेचा ईश्वर पूजून या निर्धार जाऊन या कंबळेश्वर पूजा करी गा भावेसी. पुढे ईश्वर वासुकीसी पूजा करी भक्तीसी. पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथूनी जरासंधेश्वर ध्यानी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्मेश्वरी. अगस्त्येश्वर
कश्यपासी पूजा करी हरिहरेश्वरासी वैजनाथ महाहर्षी ध्रुवेश्वर पूजी मग गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हाटकेश्वर अस्थिक्षेप तटाकेश्वर किंकरेश्वर पूजावा भारत भूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंट पूजावा पाशुपतेश्वर निकात पूजा करोनी तिथे बाळका पितामह असे जो का ईश्वरा ते पूजावे कल्लेश्वरा ते वंदुनी पुढे जावे एकमनी चंद्रेश्वरा ते पूजोनी मग करीगा विश्वेश्वर पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजा नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूजी जाण चिंतामणी विनायका सोमनाथ विनायक देखा पूजा करून ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा पुढे त्रिसंध्येश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा विश्वबाहू पूजा निका पुढे अशा विनायका वृद्धादित्य असे जो का पूजा करी वो मनोभावे चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करुण्या पुनः प्रकामेश्वर असे खुण पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वरा जाण पूजा करी भक्तीसी पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग नकुलेश्वर पूजेसी तुआ जावे भक्तीसी परान्न परद्रव्येश्वरासी पाणी ग्रहणेश्वर पूजी मग गंगेश्वर मोरेश्वर पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चून नंदिकेश्वर पूजी मग निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर पूजा महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका अविमुक्तेश्वरा पासी तुवा जाऊन या हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंच विनायका आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाय महाद्वारी जेथे असे मन्मथारी विश्वनाथ पूजावा बाळा तुची येणेपरी अंतर्गृह यात्रा करी मुक्तिमंडपा भीतरी जाऊन या मंत्र म्हणावा अंतर्गृहस्य यात्रेयम यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभुः प्रियतां मनया विभुः इति मंत्रं समुच्चार्य क्षणं वै मुक्तिमान्भवेत् विश्रम्य यायाद् भवने निष्पापः पुण्यभाग भवेत् ऐसा मंत्र जपून विश्वनाथा ते नमून मग निघावे तेथून दक्षिण मानस यात्रेसी मणिकर्णिकेसी जाऊन स्नान उत्तर वाहिनी विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी तेथोनी निघावे हर्षी मोदादी पंच विनायकासी पूजा करी गा भक्तीसी धुंडीराज पूजी मग पूजी भवानी शंकर दंडपाणी नमन कर विशालाक्षावधार पूजा तुम्ही भक्तीसी स्नान धर्म कुपेसी श्राद्ध विधी करा हर्षी पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग पूजावी देवी ललिता जरासंधेश्वर नमिता पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तीसी दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करी श्राद्धेसी प्रयाग तीर्थे परियेसी स्नान श्राद्ध करावे पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी पूजा करी गा भक्तीसी शीतलेश्वर अर्ची मग वंदी देवी सर्वेश्वर मनोभावी धुंडीराज भक्तीपूर्वी पूजा करी गा ब्रह्मचारी तिळ भांडेश्वरा देखा पूजा करोनी पुढे ऐका रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर मग पूजोन मन कामना पावे जाण ऐक बाळा ब्रह्मचारी केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण केदारेश्वर पूजोन गौरी कुंडी स्नान करा पूजी वृद्ध केदारेश्वर पूजी मग हनुमंतेश्वर पूजोनिया रामेश्वर स्नान श्राद्ध कृमी कुंडी सिद्धेश्वरा करी नमन करुनी स्वप्नकुंडी स्नान स्वप्नेश्वर पूजोन स्नान करी गा संगमात संगमेश्वर पूजोन लोकार्क कृपी करी स्नान श्राद्ध कर्म आचरोन गती प्रदीप ईश्वरासी
पूजी अर्क विनायका पाराशरेश्वरा अधिका पूजा करुणी बाळका सन्नी हत्या कुंडी स्नान करी कुरुक्षेत्र कुंड देखा स्नान करावे विशेखा सुवर्णादी दानादिका तिथे तुम्ही करावे अमृत कुंडी स्नाननिका पूजी दुर्गा विनायका दुर्गा देवीसी बाळका पूजा करी मनोभावे पुढे 64 योगिनी पूजा करी गा मन कामनी कुक्कुट द्विजा ते वंदुनी मंत्र तिथे जपावा वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी 7 कवड्या घालून या तिसी नमन भावे करावे पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करी हर्षी शंखोद्धार कुंडेसी शंख विष्णू पूजिजे कामाक्षी कुंडी करी स्नान कामाक्षी देवी पूजोन अयोध्या कुंडी करी स्नान सीताराम पूजावा लवांकुश कुंडी करी स्नान लवकुशा ते पूजोन लक्ष्मी कुंडी करी स्नान लक्ष्मी नारायण पूजावा सूर्य कुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरून सांबादित्य पूजोन जावे पुढे बाळका वैजनाथ कुंड बरवे तिथे स्नान तुवा करावे वैजनाथा ते पूजावे एक भावे करोनिया गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी गौतमेश्वर लिंगासी पूजी बाळ ब्रह्मचारी अगस्ती कुंडी जावनी अगस्तेश्वरा नमुनी स्नान करी मनापासोनी पूजा करी भक्ती भावे शुक्र कूपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन मग पुढे अन्नपूर्णा नमून पूजा करी भावेसी धुंडी राजा ते पूजोन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्चोन दंड पाणी पूजावा आनंद भैरव वंदोनी महाद्वारा जाऊनी साष्टांगेसी नमोनी विश्वनाथ अर्चिजे ऐसे दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी करी हर्ष योगी राज सांगत असे आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैशी संकल्प करून या हर्षी निघावे तुवा बाळका जावे पंचगंगेसी स्नान करी महाहर्षी कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणी पंचगंगा प्रख्यात नामे सांगेन अस्ति उत्तमे किरणा धूत पापा नामे तिसरी पुण्य सरस्वती गंगा यमुना मिळोनी 5 ही ख्याती जाणोनी नामे असती सगुणी ऐक बाळा एक चित्ते कृतयुगी त्या नदीसी धर्म नदी म्हणती हर्षी धूत पापा नामतीसी त्रेतायुगी अवधारा बिंदू तीर्थ द्वापारासी नाम जाणा विस्तारेसी कलियुगा भीतरी तिसी नाम झाले पंचगंगा प्रयागासी माघ मासी स्नान करिता फळे जैसी कोटी गुण पंचगंगेसी त्याहुनी पुण्य अधिक असे ऐशा परी पंचगंगेसी स्नान करी गा भावेसी बिंदू माधव पूजेसी पूजा करी गा केशवा गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा मयुषादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना मागुती मुक्ती मंडपासी तुवा जावे भक्तीसी संकल्पावे विधीसी निघावे उत्तर मानसा मग निघा तिथून आदित्या ते पूजन अमर्दकेश्वर अर्चोन पाप भक्षेश्वरा पूजिजे नवग्रहा ते पूजोनी काळ भैरवा ते वंदोनी क्षेत्र पाळा ते अर्चून काळकूपी स्नान करी पूजा करोनी काळेश्वरा हंस तीर्थी स्नान करा श्राद्ध पितृ कर्मसारा ऐक बाळा एक चित्ते कृती वासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका पुढे जाऊनी ऐका शंख वापी स्नान करी तिथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग चतुर्वक्रेश्वरी पूजा करी वो बाळा तू वोजा पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळा कुपा जावे काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तीसी अपमृत्येश्वरा हर्षी पूजा करी गा बाळका मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजणे तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंड ख्यात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी पुढे भूत भैरवासी पूजी जे ईशानेश्वरासी जैगीश व्यगुहेसी नमन करूनी पुढे जावे घंटा कुंडी स्नान करी व्यासेश्वरा ते अर्चन करी
कंदुकेश्वरा ते अवधारी पूजा करी गा भक्तीसी. ज्येष्ठ वापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्त सागरात. तिथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी. भीम लोटा जाऊ निहर्षी भीमेश्वर पूजावा. मातृ पितृ कुंडेसी करणे श्राद्धविधीसी. पिशाच मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा. पुढे कपर्दिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी. कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका. कर्कोटेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी. पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे. अग्नि ईश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे. भक्तीसी श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान. ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग. ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी. पाप विमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी. तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभा प्रती जाऊन पूजा करी गा भक्तीसी. असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तिथे स्नानी. विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा. संवत्सेसी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा. वृषभ ध्वजा ते पूजन मग निघावे. तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करोनी केशव आदित्य पूजोनी अधिकेशव अर्चोनी पुढे जावे परियेसा. प्रल्हाद तीर्थ असे बरवे. स्नान श्राद्ध तुवा करावे. प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परियेसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान बरवे मनोहर. पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजिजे. पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी. द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतीशी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी. काम्यतीर्थ पाहे मग. कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थ स्नानी. पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे. मणिकर्णिका स्नान करणे. जलाशया ते पूजणे. हनुमंता ते नमन करणे. मोदादी पंच विनायकासी पूजा. अन्नपूर्णेसी धुंडीराज परियेसी. ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंडपाणीसी मोक्ष लक्ष्मी विलासासी. पूजा पंचपांडवांसी द्रौपदी द्रुपद विनायका. पूजा आनंद भैरवासी अविमुक्तेश्वर हर्षी पूजोनिया संभ्रमेसी. विश्वनाथ सम्मुख सांगे. उत्तर मानस यात्रेयम यथावद्या मया कृता. न्यूनातिरिक्त या शंभू प्रियतामनया विभुः. ऐसा मंत्र जपोनी साष्टांगे नमस्कारोनी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेसी. सिद्ध म्हणे नामधारकासी. गुरुचरित्र ऐकता संतोषी येणेची तू पावशी. चारी पुरुषार्थ इह सौख्य म्हणून सरस्वती गंगाधर सांगे. गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधिजे. इति श्री गुरुचरित्र अमृत काशी खंडी यात्रा निरोपत कथा असती पुण्य पुराण विख्यात. 1चत्वारिंशतमोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे काशी महायात्रा निरूपणं नाम 1चत्वारिंशतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. संकल्प करोनिया मनी जावे. स्वर्ग द्वार भुवनी गंगा केशव पूजोनी हरिश्चंद्र मंडपा जावे. ओम श्री गुरवे नमः. ओम गुरुदत्त नमो नमः. श्री गुरुदत्त नमो नमः. जय जय दत्त नमो नमः. सद्गुरु दत्त नमो नमः. ओम गुरुदत्त नमो नमः. श्री गुरुदत्त नमो नमः. जय जय दत्त नमो नमः. सद्गुरु दत्त नमो नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पादपीठापुरी. त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातला बिल्लवाडीचे संगमा. तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना. सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय सद्गुरु दत्ता. आरती ओवाळिता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली येथे कैसा हा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता. आरती
आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त येवोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय सद्गुरु दत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरसी भवचिंता मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं षड्गुण पारावारं दुर्जन संहारं भक्तप्रियदातारं कल्पितपरिवारं मुनिजन मानसहारं निगमोगमसारं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं श्रीपाद श्रीवल्लभ यतिवरकृत कृत्यं नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं त्वद्गतिलीला सारं श्रुतिसकळाधारं काण्डत्रय विस्तारं प्रत्ययलघुकारं कल्पद्रुमफलभारं कल्पितदातारं पठनामृतरसधारं भवभयपरिहारं अगाध श्री गुरुचरणं भू इच्छातरणं ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धरणं भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं श्री गुरु करुणाकृत्यं सिद्धेश्वर गीतं शारदा गंगाधर सुतमतितं नवनीतं भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं त्वद्गतशेषं वाञ्छित सुख हरिहर चित्तं जय देव वंदे गुरुचरितं कृपया मानसतरितं मामुद्धार त्वरितं यदक्षरपद भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे वाणीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुष सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्रीनारायण इति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरवे नमः।